नमस्कार सद्गुरू. प्राण आणि कुंडलिनी यांच्यात काय संबंध आहे आणि हे त्याच्याशी कसं संबंधित आहे? आपण प्राणाचा योग्य प्रवाह कसा निर्माण करू शकतो आणि तो कसा टिकवून ठेवू शकतो? कुंड या शब्दाचा अर्थ आहे एक खड्डा. तो एखादा होमकुंड असू शकतो जो यज्ञासाठी असतो, किंवा तीर्थकुंड जे तुम्ही पाहिलंय, किंवा फक्त एक कुंड जो एक खड्डा आहे. तर कुंडलिनी हे एखाद्या विशिष्ट ऊर्जेचं नाव नाहीये. मी बोलतोय ती सुद्धा एक कुंडलिनी आहे. तुम्ही ऐकत आहात ती सुद्धा कुंडलिनी आहे. कुत्रा भुंकतोय ती सुद्धा कुंडलिनी आहे. झाडाला फुलं येत आहेत ती सुद्धा कुंडलिनी आहे. तर अस्तित्वातील संपूर्ण ऊर्जेलाच कुंडलिनी म्हटलं जातं, कारण ऊर्जेचं स्वरूप असंच आहे. ती नेहमी एका खड्ड्यात असते. जेव्हा तुम्ही त्यात एखाद्या बीजाप्रमाणे संभाव्य शक्यता पेरता, फक्त तेव्हाच तिला अभिव्यक्ती मिळते. तर सध्या तुम्ही योग्य प्रकारचं बीज पेरा आणि ते स्वतःहून व्यक्त होऊ द्या. ती खोदून काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी. पण ज्यांना घाई आहे, जे सक्षम आहेत, किंवा जे सतत सक्षम व्यक्तींच्या सानिध्यात आहेत, तसे लोक ती खोदू शकतात बरं का. तिथे तंत्राच्या काही ठराविक पद्धती आहेत. काही विशिष्ट प्रकारचे लोक होते, विशेषतः मध्य आशियामध्ये भटक्या जिप्सींचे विशिष्ट गट होते, जे त्यांच्या विधींमध्ये अवघ्या काही तासात सफरचंदाचे बी पेरून त्यापासून झाड वाढवत असत आणि त्याला फळं देखील आणत. भारतात सुद्धा अशा अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. पण भारताबाहेर या लोकांनी हे केलं कारण त्यांच्याकडे एक विशिष्ट तांत्रिक प्रक्रिया होती, जिथे ते काही तासातच विधी करून गोष्टी घडवू शकत होते. एक रोप खरोखर मोठं व्हायचं आणि त्याला फळं यायची. त्यामुळे इतर मार्गही आहेत. जर तुम्ही एका विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण केली, विशिष्ट प्रकारची ऊर्जा खोदून काढली, तर जे जीवनाच्या दीर्घकाळात घडतं ते खूप वेगाने घडू शकतं. कुंडलिनी हे एका विशिष्ट सरावाचं वर्णन आहे. मला माहीत आहे की सध्या सगळीकडे लोक हा शब्द एखाद्या फिल्म स्टार प्रमाणे वापरत आहेत. कुंडलिनी, तुमची कुंडलिनी कुठे आहे? आता तुमची ऊर्जा खड्ड्यातून बाहेर काढणे, The latent energy which is in the pit. सुप्त ऊर्जा जी खड्ड्यात आहे तिला बाहेर आणणे म्हणजे कुंडलिनी. कुंडलिनी योग म्हणजे त्या ऊर्जेला खड्ड्यातून बाहेर काढून सक्रिय करणं. ऊर्जेचा प्रचंड साठा त्या खड्ड्यात आहे. ती अजूनही तिथं आहे, तुमच्याकडेही आहे, पण अजून तुमची झाली नाहीये. जोपर्यंत तुम्ही ती खोदून काढत नाही तोपर्यंत ती तुमची नाही. तुम्ही ती उघडण्याचं धाडस केलं तर तुम्ही अनेक गोष्टींसाठी तयार राहायला हवं. तर आम्ही एक संपूर्ण योगिक प्रणाली स्थापित केली, जिला कुंडलिनी योग म्हणतात. जे लोक ती थेट उघडण्याचं धाडस करतात, कारण एकदा का तुम्ही या दिशेनं गेलात की मग तुम्हाला स्वतःच्या जीवनाची चिंता करून चालणार नाही. जसं की ती आसन करत आहे पण ती तिच्या नात्यांची चिंता करत आहे. तुम्हाला जीवनात अशा चिंता असून चालणार नाही. तुम्ही तुमचं आसन करताय, तुम्ही पैशांची चिंता करताय, तुमच्या जीवनात अशी चिंता असून चालणार नाही, कारण याने जर तुम्हाला आतून पकडलं तर सर्व काही उडून जाईल, कशाचंही महत्त्व राहणार नाही. तर कुंडलिनी योग अशा लोकांसाठी आहे ज्यांना सभोवतालच्या जीवनात कोणताही रस नाही. त्यावर प्रभुत्व मिळवल्यानंतर कदाचित ते जीवनासोबत खेळू शकतील, पण जोपर्यंत ते या मार्गावर आहे तोपर्यंत त्यांना आजूबाजूच्या कशातही रस नसतो. त्यांचा एकमेव रस हा आहे की त्यांना जाऊन त्या खड्ड्याचा शोध घ्यायचा आहे, ज्यातून जीवन येत आहे. हे सर्व घडत आहे. त्यांना माहीत करून घ्यायचं आहे की ही सर्व भौतिकता कुठून येत आहे. त्यांना त्यात डुबकी मारून पाहायचंय. कुंडलिनी योगाचा एक पैलू म्हणजे
त्या कुंडात किंवा खड्ड्यात जाणे, जो पुन्हा गर्भाकडे परत जाण्याचा संदर्भ आहे. तुम्ही गर्भाकडे जाण्याचा प्रयत्न करता. गर्भाकडे परत जाणे म्हणजे त्या जागी जाणे जिथं तुमची निर्मिती झाली आहे. याबाबत स्त्री शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करू नका. ही ती जागा आहे जिथं तुम्ही बनला आहात, नाही का? हे असं आहे की तुम्ही फॅक्टरीत परत गेला आहात जिथं तुम्ही बनला आहात. काल मी बँगळूरच्या वोल्वो प्लांटला भेट द्यायला गेलो होतो. जिथं ते भारतातल्या बस आणि ट्रक तयार करतात. तर मी तिथं गेलो आणि त्या कामाच्या, तंत्रज्ञानाच्या सगळ्या प्रक्रियेत गुंग झालो. कारण एखादं यंत्र बाहेर काम करताना पाहणं ही एक गोष्ट आहे, ते कसं बनवलं गेलंय हे पाहणं दुसरी गोष्ट आहे. किती काळजीनं आणि बुद्धिमत्तेनं ते बनवलं गेलंय हे पाहणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. हेच तर आईचं गर्भाशय आहे. इतकी जटिल प्रणाली एकत्र केली जाते एका स्त्रीच्या गर्भाशयात. तर बहुतेक कुंडलिनी योगी ही गोष्ट करतात की त्यांना जर गुहा मिळाली नाही तर ते जमिनीमध्ये खड्डा खणतात आणि आत जातात. मी पाहिलेत. मी भेट दिली आहे काही कुंडलिनी योगींना. त्यांच्या बिळात दुर्दैवाने ते उंदरासारखे झाले आहेत, योगींसारखे नाही. त्यांनी स्वतःला फक्त जमिनीत गाडून घेतलं होतं. स्वतःच्या आत जे काही घडणं आवश्यक आहे त्याऐवजी. तर असं जेव्हा घडतं तेव्हा तुम्ही फक्त एक उंदीर बनून जाता. हे घडलं. मी हैदराबादमध्ये शिकवत होतो खूप पूर्वी. हे काही पहिले कार्यक्रम होते जे मी शिकवले होते 30 वर्षांपूर्वी. एकोणीसशे 1983ला पहिला क्लास होता हैदराबादमध्ये. आणि एक मनुष्य आला, एकदम शिरशिरीत, स्नायू नाहीच, एकदम हडकुळा. तो संसदेचा माजी सदस्य होता. तर तो कुंडलिनी योगात इतका बुडाला होता आणि त्याने एक खड्डा खणला होता. हैदराबादहून कोणी आहे का? ओ, तुम्ही आहात. हुसेन सागर. हुसेन सागरची दुसरी बाजू. टँक बंड नाही, हुसेन सागरची दुसरी बाजू. या मनुष्याने कशीतरी एक छोटी खोली बांधायची सरकारी परवानगी मिळवली. एक बीड खोदलं आणि त्यात बसून तो योग करायचा. पण तो स्वतःमध्ये इतका मग्न होता की कोणाचेही मार्गदर्शन घ्यायला तयार नव्हता. त्यानं पुस्तक वाचून कुंडलिनी योग करायला सुरुवात केली. तर जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा त्याची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. पण तो संसदेचा सदस्य होता, निदान पूर्वी होता. तर त्याला जगाचा अनुभव वगैरे होता. तर मी सुरुवात केली रिस्पॉन्सिबिलिटीने. मी इथं समाजशास्त्र शिकायला आलो नाहीये, मला योग शिकवा. मी त्याच्याकडे पाहिलं आणि बोललो, मला हे खूप चांगलं आठवतंय कारण मदतीसाठी तिथं उपस्थित असलेले स्वयंसेवक आणि लोक थक्क झाले. मी त्याला बरंच काही सांगत होतो पण तो परत परत त्याच गोष्टीवर येत होता. मी म्हणालो, ए माणसा, मी बोललो, हे बघ, फक्त ऐक. गेल्या 12-15 वर्षात तू स्वतःचं काय करून ठेवलंय ते मला माहितीये. एकतर मी हे सर्व ठीक करेन किंवा तू इथं बसला असताना मी आता तुझ्यासोबत काहीतरी वेगळंच करेन. कारण हा माणूस क्लास पुढे चालूच देत नव्हता. कार्यक्रमात 100 लोक होते आणि हा मनुष्य स्वतःच्याच गोष्टी, पुस्तकात वाचलेला स्वतःचाच योग ओरडून सांगत होता. तर त्या संसद सदस्याला, ए माणसा, असं बोललो. त्या सर्वांना धक्का बसला. सद्गुरू, हे तुम्हाला संपवू शकतं. आणि मग कार्यक्रमानंतर आम्ही त्याच्या बाबतीत काहीतरी केलं. आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं थोडा गोडवा अनुभवला. मग त्याने मला त्याच्या साधनेच्या खोलीत येऊन आशीर्वाद देण्याची विनंती केली.
मी ठीक आहे म्हणून तिकडे गेलो. हुसेन सागरच्या दुसऱ्या बाजूला, आणि त्याचं उंदीर बीळ तिथं होतं. ते योग्य प्रकारे बनवलं असतं तर ती एखाद्या योगीची गुहा झाली असती. जर तुम्ही ते योग्य प्रकारे केलं नाही तर तो फक्त एक गुदमरवणारा खड्डा बनतो बरं का. तर मी आत गेलो. दुर्गंध, वासाचा दुर्गंध नाही, तो निर्जीवतेचा दुर्गंध होता. हा मनुष्य स्वतःला अक्षरशः मारून टाकत होता, सगळ्या चुकीच्या गोष्टी करून. तर तो सर्व शारीरिक गोष्टी योग्य करत होता. म्हणजे तो चटईवर झोपत होता, उशी नाही, दिवसातून एकदा जेवण, बरं का. पुस्तकात वाचलेल्या सर्व गोष्टी ज्या योगींनी करणं अपेक्षित आहेत त्या. मग मी सकाळी गेलो. सकाळी लवकर 6:30च्या सुमारास मी त्याच्याशी साधारण 2 तास बोललो आणि तोपर्यंत तो माझ्या बाबतीत असा बनला होता. मग मी म्हणालो, नाश्ता मागव. तो म्हणाला, सकाळी मी काही खात नाही. नाही, मी सकाळी काही खात नाही. मी म्हणालो, नाश्ता मागव, मला खायचं आहे. हे पहा, ज्याला असं वाटतं की काही न खाणं हीच सर्वात मोठी साधना आहे, त्याच्यासाठी काहीतरी खाणं म्हणजे भ्रष्टाचार आहे. तुम्हाला समजतंय? म्हणून मला त्याच्यासोबत असंच करायचं होतं. मला त्याच्या ठिकाणी काहीतरी खायचं होतं. मी म्हणालो, मागव. इथे सर्वात जवळचे हॉटेल कोणते आहे? हे मागव, ते मागव. तर त्याने खूप, बरं का, एरवी तो असं अन्न कधीच आणत नसे. He's just eating raw, what's gorkai? Gorchikutkai. Okay. तो फक्त कच्च्या गवारीच्या शेंगा खात असे. ही एक कडवट भाजी आहे बरं का. शिजवल्यानंतरच ती चांगली लागते. तर हा त्याचा नाश्ता होता. खरं तर हे त्याचं जेवण होतं. मी बोललो, ते राहू दे. मी इडली, उपमा असं मागवलं आणि म्हणालो, माझ्यासोबत खा. आणि त्या दिवशी मी 5-6 तास त्याच्यासोबत घालवून त्याला इडली आणि उपमा, तिथं जे काही होतं ते खायला लावलं. त्याची ताठरता थोडी कमी केली. तर योग असा बनू शकतो, कुंडलिनी योग. कारण तुम्ही खोदण्याचा प्रयत्न करता. तर तुम्ही जर आवश्यक तयारीशिवाय कोळशाची खाण खोदत असाल तर त्या कोळशाच्या धुळीतच गुदमरून जाल, नाही का? तर हीच गोष्ट आहे. जर तुम्ही कुंडामध्ये खोदताय तर तुम्ही सर्व प्रकारे तयार आणि सुसज्ज असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही कुंडलिनी उच्चारू नका. अजिबात आवश्यक नाही. मला माहिती आहे की याबद्दल खूप सहजपणे बोललं जातंय. ऊर्जेच्या एखाद्या विशिष्ट आयामाला कुंडलिनी म्हटलं जात नाही. कुंडलिनी म्हणजे एक विशिष्ट रूप जे आपल्या ऊर्जेनं घेतलं आहे, किंवा एक विशिष्ट जागा जिथे आपली ऊर्जा स्थिरावली आहे. ती एका खड्ड्यात स्थिरावली आहे आणि ती बाहेर येत नाहीये. आणि जे खड्ड्यात अडकलं आहे त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही. तर ते वापरात आणण्यासाठी असं करण्याचे अधिक सौम्य मार्ग आहेत. तुम्ही करत असलेला हठयोग. जर तुम्ही तुमची प्रणाली उघडली तर हळूहळू तुमची प्रणाली कशासाठी तयार आहे यावरून हळूहळू ती वर चढेल. उच्च पातळीच्या ऊर्जेचा अनुभव तुम्ही सहज घेऊ शकता. पण जर तुम्ही तो खड्डा खणायला गेलात तर ते सुरुंग पेरलेल्या जागेसारखं आहे. तुम्हाला माहीत आहे की काही लोक जाऊन बॉम्ब निकामी करतात. तर आता तुम्हाला काहीतरी निकामी करायचंय किंवा खोदून काढायचंय जे खूप शक्तिशाली आहे. योग्य तयारीशिवाय ती चांगली गोष्ट नाही. जर तुम्ही त्यात खूप चांगले असाल तर कदाचित संरक्षणाशिवाय जाऊन करू शकाल. नाहीतर ते करण्याआधी पुरेशी सुरक्षा तयार करणं कधीही चांगलंय. किंवा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही स्वतःची प्रणाली उघडा. हळूहळू तुम्ही पाहाल की उच्च पातळीची ऊर्जा तुमच्यातून वाहत आहे. टप्प्याटप्प्यानं प्रणाली अधिक चैतन्यमय होत आहे. पण तुम्हाला जर कुंडलिनीला स्पर्श करायचाय जी कुंडात आहे तर तयारी किंवा सतत निरीक्षण, अशा व्यक्तीकडून ज्याला माहिती आहे की काय घडत आहे, किंवा अतिशय काळजीयुक्त वातावरण, असं वातावरण जे सक्षम आहे हे हाताळण्यासाठी. अशी व्यक्ती जी तुमच्यासाठी या गोष्टी हाताळायला सक्षम आहे, किंवा तुमची स्वतःची क्षमता येईल पण तिला खूप वेळ लागतो. तर थेट कुंडलिनी योगाकडे जाणे ही मूर्खपणाची गोष्ट आहे. बहुतेक लोक 3 दिवस करतात आणि मग सांगत फिरतात, मी कुंडलिनी योग केला आहे. कारण
त्या नावानं काहीतरी करतात, कारण लोकांना सर्वोच्च गोष्टीपासून सुरुवात करायची असते, शून्यापासून नाही. ते कुठून सुरू व्हायला हवं? 1 2 3 की अब्ज कोटीपासून? 1 2 3 न सुरू व्हायला हवं नाही का? जर तुम्हाला 1 2 3 ते 9 पर्यंत माहीत आहे, मग तुम्ही हव्या त्या क्रमांकाकडे जाऊ शकता. अब्ज मोजण्याची गरज नाही. जर तुम्ही 9 पर्यंत मोजू शकलात आणि तुम्हाला शून्याची भेट लाभली, तर तुम्ही कितीही दूर जाऊ शकता, नाही का? तुम्हाला तिथून सुरू करायची गरज नाही. पहा, आत्ता सध्या या पृथ्वीमध्ये कुंडलिनी आहे. तिला खोदून बाहेर काढण्याऐवजी तुम्ही एक बी पेरता. ते वाढत जातं. जर त्या झाडाला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन इतकं मोठं व्हायचं आहे, तर अद्भुत ऊर्जा काम करत असली पाहिजे, नाही का? आयझॅक न्यूटननं फक्त एक सफरचंद पडताना पाहिलं. झाड वरच्या दिशेनं वाढत आहे हे त्यानं संपूर्णपणे का चुकवलं? काहीतरी त्याला वर ढकलत आहे, नाही का? सफरचंद खाली पडण्यापेक्षा खूप मोठं, नाही का? कोणती तरी खूप मोठी ऊर्जा जी त्याला वर ढकलत आहे. आता या वर ढकलण्याला तुम्ही कुंडलिनी म्हणू शकता. तर कुंडलिनी असा आयाम आहे की जोपर्यंत एखादा खरोखर अत्यंत सक्षम नाहीये, तोपर्यंत त्यानं यात हस्तक्षेप करू नये.